नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या दिवसाची जेवढी काही चालू घडामोडी महत्त्वपूर्ण प्रश्न बनत असतील ते या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताचे नवीन लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर ऑप्शन नंबर ए, अजय एम खानविलकर यांची भारताचे नवीन लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। खानविलकर हे भारताचे दुसरे लोकपाल आहेत। त्यांच्या अगोदर पिनाकी चंद्र घोष हे भारताचे पहिले लोकपाल होते। खानविलकर यांची जुलै 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले। 2000 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती। पुढील प्रश्न, 2024च्या अंडर वॉटर फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर याचं योग्य उत्तर आहे अलेक्स डॉसन यास अंडर वॉटर फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। हा स्वीडिश फोटोग्राफर अलेक्स डॉसन यांना त्यांच्या व्हेल बोन्स या प्रतिमेसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। त्यांनी या फोटोमध्ये समुद्राच्या तळाला असलेल्या व्हेल्सचा एक सांगाडा कॅप्चर केला आहे व त्यांना त्यांच्या याच फोटोसाठी अंडर वॉटर फोटोग्राफर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। पुढील प्रश्न, जागतिक बँकेच्या ग्लोबल एन्व्हायरमेंट फॅसिलिटी ट्रस्ट फंडच्या पहिल्या महिला संचालक कोण बनल्या? तर गीता बत्रा या जागतिक बँकेच्या ग्लोबल एन्व्हायरमेंट फॅसिलिटीच्या स्वतंत्र मूल्यांकन कार्यालयाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। विकसनशील देशांतील त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत। या नियुक्तीपूर्वी CEFच्या IEO मध्ये मुख्य मूल्यांकनकर्ता आणि मूल्यमापनासाठी उपसंचालक म्हणून काम केले होते। वर्ल्ड बँकेबद्दल पाहूया। वर्ल्ड बँकेची स्थापना 1944 मध्ये झाली होती। वर्ल्ड बँकेचे मुख्यालय अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC येथे आहे। सध्या वर्ल्ड बँकेमध्ये 189 देश सदस्य आहेत। वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष अजय बंगा हे आहे आणि वित्तीय वर्ष 1 जुलै ते 30 जून या दरम्यान असते। पुढील प्रश्न, भारत टेक्स्ट 2024 या कार्यक्रमाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक डी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे भारत टेक्स्ट 2024 चे उद्घाटन केले। हा कार्यक्रम देशातील आयोजित आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या जागतिक वस्त्रोद्योग कार्यक्रमापैकी एक आहे। हा कार्यक्रम 29 फेब्रुवारीपर्यंत चालेल। पाचवा प्रश्न, कोणत्या देशाने राष्ट्रीय हायड्रोजन नीती अंतर्गत 2030 पर्यंत 5 लाख टन स्वच्छ हायड्रोजनचे लक्ष्य ठेवले आहे? तर ऑप्शन नंबर बी, व्हिएतनाम देशाने 2030 पर्यंत 5 लाख टन स्वच्छ हायड्रोजन उत्पादनाचे लक्ष्य ठेवले आहे। सहावा प्रश्न, राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? तर 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो। याच दिवशी डॉक्टर CV रमन यांनी रमन इफेक्टचा शोध लावला। त्यांच्या या शोधाच्या स्मरणार्थ 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो। भारत सरकारने 1986 मध्ये 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून घोषित केला। डॉक्टर CV रमन यांना त्यांच्या या शोधासाठी 1930 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले। सातवा प्रश्न, राष्ट्रपतींनी किती व्यक्तींना सर्वोत्तम जीवनरक्षा पुरस्काराने सन्मानित केले आहे? तर यावर्षी 3 व्यक्तींना सर्वोत्तम जीवनरक्षा पुरस्काराने सन्मानित केले आहे। त्यामध्ये 3 व्यक्ती अँथोनी वान माविया, सुश्री मेलोडी आणि श्री सूरज आर हे आहेत। सर्वोत्तम जीवनरक्षा पुरस्कार 3 श्रेणीमध्ये दिला जातो। त्यामध्ये सर्वोत्तम जीवनरक्षा पदक त्यासाठी 1 लाख रुपये एवढी राशी आहे। उत्तम जीवनरक्षा पदक 60,000 रुपये, तर जीवनरक्षा पदक यास 40,000 रुपये एवढी राशी दिली जाते। उत्तम जीवनरक्षा पदक यावर्षी एकूण 7 व्यक्तींना देण्यात आला, तर जीवनरक्षा पदक एकूण 21 व्यक्तींना प्रदान करण्यात आला। त्यामध्ये महाराष्ट्रातील 3 व्यक्तींचा समावेश होतो। पहिले
आदिका राजाराम पाटील, प्रियंका भारत काळे आणि सोनाली सुनील बालोडे. 9वा प्रश्न, नुकतेच कोणते राज्य मंदिरावर कर लावणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक हे राज्य मंदिरांवर कर लावणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. रुपये 1 कोटीपेक्षा जास्त महसूल असलेल्या मंदिरांकडून 10% आणि 10 लाख ते 1 कोटीच्या बाबतीत 5% कर वसूल करण्याचा राज्याला अधिकार देणारा कायदा कर्नाटक सरकारने पारित केला आहे. 10वा प्रश्न, खेलो इंडिया हिवाळी गेम्स 2024 मध्ये एकूण 21 पदकासह कोण अव्वल ठरले? तर आर्मीची टीम यामध्ये अव्वल ठरली. आर्मीने एकूण 21 पदके मिळवली. त्यामध्ये 10 गोल्ड, 5 सिल्वर आणि 6 ब्रॉन्झ. दुसरे कर्नाटक आणि तिसरे महाराष्ट्र. महाराष्ट्राने 22 पदके मिळवली. त्यामध्ये 7 गोल्ड, 8 सिल्वर आणि 7 ब्रॉन्झ यांचा समावेश होतो. पुढील प्रश्न 11वा प्रश्न. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. कोणता देश खाजगी कंपनीचे अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवणारा जगातील पहिला देश ठरला आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट म्हणजे सांगायचं आहे.